आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिलंय। मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईत आमूलाग्र बदल घडवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। संपूर्ण मुंबईत दिवाळीला रोषणाई केली जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। गणेशोत्सवात आमच्या सरकारला खूप आशीर्वाद मिळाले, त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो असं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं। ते मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते। या वेळेचा आता नवरात्री पण जोरात होईल। त्यालाही मी सांगितलं, चेल साहेबांना सांगितलं, गणपती में कितने पैसे मिलते हैं? अरे बोले बहुत कम। बोले क्यों लेते हो, छोड़ो। तो तुरंत ते गणपती मंडपाचे सगळे पैसे शुल्क माफ करून टाकले। नवरात्रोत्सव मोठा होईल। दिवाळीला पण मी त्यांना सांगितलं, अख्ख्या मुंबईत जसं आम्ही ठाण्यामध्ये करतो, अख्ख्या मुंबईत लाइटिंग करा, एक रोषणाई करा। ताबडतोब त्यांनी सांगितलं की बाबा नाही, आपण करूया असं, म्हणून मी त्यांचा सत्कार केलेला आहे। आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। शिवसेनेचे नेते सचिन अहिर आपल्यासोबत आहेत। सचिनजी, काय प्रतिक्रिया तुमची यावर? एका बाजूला स्वागत करत असताना आम्हाला हे आनंद झाला असं की दिवाळी जे 5 जीवनात्मक वस्तू आहेत जे आपल्याला सणासाठी लागतात, हे पण त्यांनी जर त्याच्यावरचे कर जीएसटी मोफत केले असते तरी देखील बरा झाला असता। परंतु आज आपण बघतोय की ज्या पद्धतीने महागाई वाढते, पेट्रोल डिझेल, त्याच्यावरती ही दिवाळी किती जरी देखील रोषणाई केली तर प्रत्येकाच्या आणि विशेषतः सर्वसामान्य घरामध्ये अनेक अडचणीला सामोरे जाणारे होते। आणि म्हणून निवळ फक्त सण साजरा करून मोठमोठ्या प्रमाणावरती अशा काही कर सवलती देऊन मूलभूत जे लोकांचे जे प्रश्न आहे ते काय सुटत नसतात। आता ठीक आहे, ते त्यांच्या उत्साह त्यांचा ज्या पद्धतीने दिसत आहेत त्यांना सांगतायत। ठाणा आणि मुंबई ह्याची जर आपण कम्पॅरिझन केली तर आज मुंबईमध्ये असंख्य जे वेगवेगळे समस्या आहेत आणि त्यातून उद्भवणारे जे विषय आहेत ते त्याला महत्त्व देणं गरजेचं आहे। बर, पण सचिनजी, तुम्हाला असं नाही वाटत गेल्या वर्षी आदित्य ठाकरे यांनी मुंबईत काही ठिकाणी अशी रोषणाई केली होती, एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी त्यांचंच अनुकरण केलंय, तुम्ही तर अभिनंदन करायला पाहिजे। असं आहे, ते करदात्याच्या पैशावरती केली नव्हती। आपल्याला माहित असेल की आपण दिवाळी नाही तर जे नवीन वर्षासाठी MSRDCC असेल किंवा काही खासगी कंपन्यांच्या पुढाकाराने ही रोषणाई एका भागामध्ये केली होती की जेणेकरून मुंबईमध्ये हा फेस्टिवल ॲटमॉस्फिअर व्हायला पाहिजे आणि नवीन वर्षाचं स्वागत करत असताना। आता पूर्ण मुंबईतलाच रोषणाई करायचा निर्णय घेत आहे तर चांगली गोष्ट आहे। CSR फंडातून किंवा असे काही दानशूर किंवा वेळ आली तर त्यांच्या असलेल्या काही लोकप्रतिनिधीकडून करून झालं तर नक्कीच आनंद बसतो। करदात्याच्या पैशावरती जर हे करायचा जर निर्णय झाला तर मला वाटते ती दुर्दैवी होईल, कारण मुळातच करदाता आज अनेक अडचणीला सामोरे जातो, त्यात एक नवीन भर कशाला। ठीक आहे सचिनजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। आणि आता बातमी राज्यात फॉक्सकॉनवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीची। फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू होण्याआधीच राज्यात वादाची ठिणगीच पडली। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं मोठा राजकीय वाद पेटला आणि त्यामुळे या प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न शिंदे सरकारकडून केला जाणार आहे। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे, राज्यातूनच कंपनीला जास्त सवलत दिली जाईल असे विविध मुद्दे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे। गुजरातकडे वळलेला फॉक्सकॉनचा हा सगळा प्रकल्प नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे हे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असं बोललं जात आहे। तिकडे फॉक्सकॉन प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्टर स्ट्रोक लगावला आहे। फॉक्सकॉनचा पूरक प्रकल्प महाराष्ट्रात येणार आणि हे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांचं मोठं यश आहे अशा प्रकारचा दावा स्वतः फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय। फॉक्सकॉन प्रकरणी फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक। फॉक्सकॉनचा पूरक प्रकल्प येणार।
फडणवीसांच्या प्रयत्नांना मोठं यश. फॉक्सकॉन प्रकल्पावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. फॉक्सकॉन गुजरातला कुणामुळे गेला यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असताना फॉक्सकॉननं नवीन घोषणा केली आहे. फॉक्सकॉनचा पूरक प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याची घोषणा वेदांता समूहाच्या अनिल अग्रवाल यांनी केली आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले ग्लास उत्पादनातील आमची गुंतवणूक देशभरातील उद्योगांची इकोसिस्टीम तयार करेल. आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहोत. आम्ही लवकरच एक हब तयार करू जिथे महाराष्ट्राच्या आमच्या उद्योग एकीकरणाचा भाग असेल. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतला. जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारनं कसोशीनं प्रयत्न केले होते. अग्रवाल यांच्या या ट्विटनं विरोधकांच्या आरोपांमधील हवाच निघून गेली. वेदांतच्या या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करून वेदांताच्या घोषणेचं स्वागत केलं. वेदांता फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आभार. महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसाय पूरक राहू. मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी चुकीचे नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. असं करून ते त्यांच्या अकार्यक्षमतेचं प्रदर्शन करतात. फॉक्सकॉनवरून वादंग निर्माण झाला आणि त्यावेळी फडणवीस रशिया दौऱ्यावर होते. ते भारतात परतल्यानंतर विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतील यात शंका नाही. पण फॉक्सकॉनच्या या नव्या घोषणेच्या निमित्तानं शिंदे फडणवीस सरकार उद्योग आणि प्रकल्प महाराष्ट्रात यावे यासाठी किती कटिबद्ध आहेत हे अधोरेखित झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांची मालिका थांबता थांबत नाहीये आणि अशातच विरोधकांच्या आरोपांची धार कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जातोय. केंद्रानं मोठ्या प्रकल्पाचं आश्वासन दिल्याचा दावा सुद्धा शिंदे सरकारकडून करण्यात आलाय. पण विरोधकांच्याकडून या प्रस्तावाची खिल्ली उडवण्यात येते. वेदांतावरून रंगला कलगीतुरा. केंद्राच्या आश्वासनाची खिल्ली. वेदांतावरून विरोधक रस्त्यावर. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं आता विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकार विरोधात मोर्चा उघडलाय. शिंदे फडणवीस को क्या मिला? युवकांचे रोजगार पळवणारी सरकार. तर सत्ताधाऱ्यांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय. विरोधकांचा हल्ला परतवून लावण्यासाठी केंद्र सरकार लवकरच राज्याला मोठा प्रकल्प देणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. महाराष्ट्रात मोठे प्रकल्प आणण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री महोदयांनी आश्वासन दिलेलं आहे की या राज्यामध्ये मोठे उद्योग आले पाहिजे यासाठी केंद्र सरकार पूर्ण मदत करेल. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्याची आता विरोधकांकडून खिल्ली उडवली जाते. अरे महाराष्ट्र को क्या मिला? लहान मुलाप्रमाणे केंद्रानं शिंदे सरकारची समजूत काढल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. तमकं देतो ही गाजरं दाखवणं हे खरं नाही काय. जो मूळ मोठा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये 1,58,000 कोटी रुपयाची गुंतवणूक येणार होती, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या 1.5-2 लाख युवकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जवळपास 4 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. एखादा प्रकल्प आणायचा म्हणजे एखादा किराणा दुकानात जाऊन सामान खरेदी करणं इतकं सोपं नसतं. एखादा प्रकल्प आणायचा तर त्याचं प्रोडक्शन काय, त्याची बाजारपेठ काय, त्याची जागा काय, त्याला इन्फ्रास्ट्रक्चरला किती व्यवस्था लागते, दळणवळणाचे साधन किती लागतात, पाणी किती लागतं, एनर्जी किती लागतं, या सगळ्या विषयाची माहिती घेऊनच प्रोजेक्ट येऊ शकतो. त्यामुळं हे लहान पोरांना आपण कसं सांगतो की बाबा ठीक आहे आता तुला मी खाऊ आणतो, तू शांत बस, रडू नको. एकीकडे वेदांतावरून राजकीय वाद रंगलेला असताना लवकरच महाराष्ट्रात गुंतवणूक करणार असल्याचं ट्विट वेदांत कंपनीचे प्रमुख अनिल अग्रवालांनी केलंय. त्यावर रिट्विट करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे आभार मानतानाच विरोधकांवर निशाणा साधलाय. आताही माननीय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये ही भूमिका राज्याची स्पष्ट आहे की राज्याचा GSDP वाढवण्याच्या दृष्टीने, राज्याचा औद्योगिक विकासाच्या दृष्टीने प्रयत्न आणि विशेष योजनेच्या माध्यमातून काही धोरणे आखली जाणार आहे. आणि वेदांतांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलं आहे की आम्ही राज्यामध्ये
मोठं इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या दृष्टीने विचार करतो. वेदांता फॉक्सकॉनवरून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारची कोंडी झाली आहे, तर या निमित्तानं विरोधकांच्या हाती आयता मुद्दा मिळालाय. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे त्यावरून वातावरण तापलंय. या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांचेही कान टोचले. फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाणं दुर्दैवी असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. पण वेदांता ग्रुप बेभरवशी आहे अशी टीका करायलाही ते विसरले नाहीत. फॉक्सकॉन प्रकल्पाचं खापर उद्धव ठाकरे सरकारवर फोडणं चुकीचं असल्याचं त्यांनी निक्षून सांगितलं. कारण ठाकरे सरकारमध्ये शिंदे आणि उदय सामंत दोघंही मंत्री होते. दुसरीकडे महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जायला नको होता, पण तो गेला. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही असं सांगून शरद पवार यांनी हे सगळं वातावरण निवळण्याचा सुद्धा प्रयत्न केला. म्हणजे काही लोकांनी सांगितलं की हा निर्णय बदलावा, महाराष्ट्रात आणावा. हे काय होणार नाही, व्हायला नको होतं. असं महाराष्ट्रातला हा प्रकल्प बाहेर जायला नको होता, पण गेला. आता गेल्याच्या नंतर त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. ही एक गोष्ट सांगितली की प्राईम मिनिस्टरची वेळ झाली. प्राईम मिनिस्टर याच्यात काही मदत करणार, आनंदाची गोष्ट आहे. पण ते जे सांगण्यात आलं की हा मोठा प्रकल्प आला, आणखी एक मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ. म्हणजे एखाद्या घरामध्ये एखाद्या लहान मुलाला फुगा दिला कुणी आणि दुसरा मुलगा त्याला मिळाला नसेल तर पालक सांगतो काय काळजी करू नको, त्याच्यापेक्षा मोठा तुला आणून देईल. तर तशा लहान मुलांची समजूत करावी, अशा प्रकारची ती समजूत आहे. आणि त्याच्यात महाराष्ट्राची काही प्रतिष्ठा नाही. आणि त्यामुळे मी पुन्हा सांगतो आहे, याच्यावर चर्चा न केलेली पाहिजे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर मात्र टोलेबाजी केली. आमचं सरकार असताना टीका केली, आता यांचं सरकार असतानाही एवढा मोठा प्रकल्प बाहेर जातोच कसा, असा प्रश्न अजित पवारांनी केला. 3 महिने उलटूनही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले नाहीत. पालकमंत्र्यांच्याबद्दल आम्ही विचारलं की दोघे पुरेसे होत असं म्हणतात, मग 50 जणांना घेऊन का केलात, असा खोचक प्रश्नसुद्धा अजितदादांनी केला. का तुम्ही बोलत नाही, का महाराष्ट्राचा आवाज काढत नाही? आता काय टून काढली, हा प्रकल्प गेला तर त्याच्यापेक्षा मोठा आणू. अरे तो मोठा तर आणाच, मोठा आणू काय आणू, परंतु हा का जाऊन देत आहे? तुम्ही काय गाजर दाखवण्याचे धंदे करताय काय? आम्हाला कळत नाही का राजकारण? आमच्याही काळातली व्हाईट बुक मधली आम्ही जे मंजूर केलेले आहेत त्याही कामाला स्थगिती दिली. अरे सरकार बदलत असतात, आमच्या काळातली स्थगिती कशाला देतात? आमच्या काळातली पण कामं होते, तुमच्या काळातली पण नवीन कामं करा ना. ती कामं काय अजित पवारच्या स्वतःच्या वैयक्तिक शेतावर केलेली नव्हती, राज्याच्या कुठल्या तरी भागातच केली होती ना. त्या भागामध्ये काही लोक राहत नाहीत, त्या भागामध्ये काही विकास करायचा नाही. तुम्ही काय फक्त तुमच्या बरोबर आलेले 40 आणि त्या अपेक्षित 50-50चेच मुख्यमंत्री आहात काय? 12 ते 15 मंत्र्यांनी चार्जच घेतला नाही मंत्र्यांना, कारण त्यांना दिलेलं खातंच त्यांना मान्य नाही. आता करायचं काय? ज्याच्याकडे कृषी खातं होतं त्याला दिले खनिज खातं. आता खनिजाचा आणि त्याचा काय संबंध? आणि त्याला दुसरं कुठलं दिलं? बंदरे. त्याच्याकडे एक पण बंदर नाही. काय आता आमच्या दादाजी भुसेची तर फार वाईट अवस्था. त्यांना काढलं की नाही दादांनीच सांगितलं होतं की मला साधं खातं द्या, साधं खातं द्या. आईला म्हणलं लय मोठा झाला, असं माणूसच बघायला मिळायचं नाही. साधं खातं द्या, साधं खातं द्या. कर्णाचा दुसरा अवतारच म्हणलं. काय म्हणजे काही पटवतात, काही करतात, काही चाललेलं आहे, एकदम ओके झालंय. काही त्यांना पडलेलं नाहीये. आम्ही त्यांना सांगतो की बाबा द्या, मदत करा, सगळं काही करा. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल, तरी देखील यांना त्याचं काही घेणं देणं नाही. आणि यांनी म्हणायचं सर्वसामान्यांचं राज्य, सर्वांचं राज्य. कशाचं सर्वांचं राज्य? सर्वसामान्यांवर दुर्लक्ष चाललं. कशाचं रे सर्वसामान्यांचं राज्य चाललंय?
तिकडे गिरीश महाजन यांनी शरद पवार यांच्या आरोपांना आणि अजितदादांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. फॉक्सकॉनच्या प्रमुखांसोबत मुख्यमंत्री तसंच स्वतः पवारसाहेब किंवा तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी कधी चर्चा तरी केली होती का, असा प्रश्न महाजन यांनी केला. महाविकास आघाडी सरकारनं दारूचे टॅक्स कमी केले, पण फॉक्सकॉन राज्यात आणण्यासाठी उद्योगपतींना भेटण्याकरता वेळ दिला नाही, असा थेट आरोपही महाजन यांनी केला. महाविकास आघाडी सरकारला दारूमध्ये स्वारस्य होतं, पण या प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्र्यांनी एक बैठक तरी घेतली का, असा बिनतोड प्रश्न त्यांनी उपस्थित केला. टीका टिप्पण्या करण्यापेक्षा मोठे प्रकल्प राज्यामध्ये कसे येतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. फक्त एकाच गोष्टीचं उत्तर त्यांनी द्यावं की माननीय मुख्यमंत्री त्या तत्कालीन उद्धवजी ठाकरे आहेत, उपमुख्यमंत्री आहेत किंवा पवार साहेब असतील, त्यांनी कोणत्या बैठका त्याच्यासोबत घेतल्या, त्यांना कधी चर्चेचं आमंत्रण दिलं. मुख्यमंत्र्यांनी साधी वेळसुद्धा यांना या ठिकाणी दिली नाही. त्यांनी आता सांगितलं की आमचं माइंडसेट आधी 2 महिन्यापूर्वीच झालेलं होतं की आता इथून आम्ही हा प्रोजेक्ट हलवतो आहे आणि त्यामुळे या टीका टिप्पण्या करण्याला काही अर्थ नाही. वाईन पॉलिसी करायच्या संदर्भामध्ये त्यात तुम्हाला वेळ आहे, त्याचे टॅक्स कमी करायला तुम्हाला त्यांना वेळ आहे, त्याच्यासोबत तुम्ही चर्चा करतात. एक्साईजमधल्या ड्युटी कमी करायला तुम्हाला वेळ आहे, त्याच्यासोबत तुम्ही चर्चा करतात. परंतु राज्यामध्ये एखादा एवढा मोठा उद्योग येतोय, त्यामुळे एवढा मोठा रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे, पण त्यासाठी तुम्ही सारा वेळ सुद्धा त्यांना देत नाही. चोराच्या उलटा बोंबा करू नका. कुठलेही आरोप असे करू नका की 2 महिन्यामध्ये की हा प्रोजेक्ट छोटा मोठा नाही केला की 2 महिन्यामध्ये त्यांनी ठरवलं 8 दिवसापूर्वी 8 दिवसात निघून गेलेत. आणि म्हणून या संदर्भामध्ये सर्व चूक ही तत्कालीन सरकारची आहे, ठाकरे सरकारचीच आहे. त्यामुळे आता फक्त काहीतरी टीका टिप्पण्या करायच्या, या सरकारला दोष द्यायचा, मला वाटतं याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. तिकडे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात जोरदार राजकारण पेटलंय. त्यातच आता कोकणातला रिफायनरी प्रकल्प राहणार की जाणार याची चर्चा सुद्धा जोरात सुरू झाली. कोकणातल्या रिफायनरीचं भवितव्य काय? रिफायनरी प्रकल्प राहणार की जाणार? रिफायनरीसाठी डेडलाईन नाही. अखेर रिफायनरीचा मार्ग मोकळा. वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातील राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. त्यातच कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पही राज्याबाहेर जाणार असल्याच्या बातमीनं जोर धरला होता. रत्नागिरीतली प्रस्तावित रिफायनरी अद्याप RRPCL कडून मिळणाऱ्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 2 महिन्यात काम सुरू झालं नाही तर रिफायनरी कर्नाटक किंवा गुजरातला जाण्याच्या बातमीनं राजकीय वातावरण तापलं होतं. मात्र ही अफवाच असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं. रिफायनरी घालवण्यासाठी कोण प्रयत्न करतायत हे महाराष्ट्राला वेगळं सांगायची काय आवश्यकता नाही. इकडे सांगतोय की रोजगार गेले, वेदांता गेला, त्याच्यानंतर अजून कुठचा प्रकल्प गेला, याच्यावर मोठमोठ्या गोष्टी. पण रिफायनरी होऊ नये यासाठी कोण प्रयत्न करतंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून रिफायनरीच्या बाबतीमधलं देखील आमचं धोरण स्पष्ट आहे की रिफायनरी जर तिथल्या स्थानिक लोकांना पाहिजे असेल आणि त्यांनी जमीन दिलेली आहे, रिफायनरी महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. आणि या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये हे मंत्री म्हणून माझं स्पष्ट मत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 जानेवारी 2022 रोजी केंद्र सरकारला पत्र दिलं होतं. बारसू इथे रिफायनरी प्रकल्प करण्याचं निश्चित केलं होतं. मात्र तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोधाची भूमिका घेतली. परिणामी रिफायनरीची वाटचाल खडतर झाली होती. मात्र राज्य सरकारनं रिफायनरीसाठी सकारात्मक पावलं टाकायला सुरुवात केली आहे. रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नसल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. रिफायनरीबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं. एकंदरीतच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा रिफायनरीला विरोध होता. त्यामुळे कोकणातल्या रिफायनरीचं भवितव्य धोक्यात सापडलं होतं. मात्र रिफायनरी कोकणातच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे रिफायनरीचा प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहूयात नेमकं काय होतं ते.
तिकडे राजकारणात कधी काय होईल हे आजकाल तर अजिबातच सांगता येत नाही. जे आज आहे ते उद्या असेलच असं नाही, आणि जे उद्या आहे त्याची शाश्वती नाही. आज जे कुठेच नाही ते उद्या महत्त्वाच्या पदी असतील, असंच काहीसं झालं आहे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं. मंत्रिपद तर दूरच, पण साधं नेतेपदसुद्धा त्यांच्या पदरी पडलं नाही. आता त्यांची खदखद पुन्हा एकदा बाहेर तर पडणार नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. संजय शिरसाटांना पुन्हा डावललं जाणार, दुसऱ्या विस्तारातही स्थान नाही, पहिल्या विस्तारातही वगळलेलं. शिरसाटांची खदखद पुन्हा बाहेर पडणार. मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या गटाच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या. शिंदेंच्या आदेशानुसार नेतेपदी 5 तर 26 जणांची उपनेतेपदी नियुक्ती केली. मात्र त्यात संजय शिरसाटांना स्थान देण्यात न आल्यानं राजकीय वर्तुळात शिरसाटांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात. तसं पाहायला गेल्यास शिवसेनेतील बंडाळीपूर्वी किमान 6-7 महिन्यापासून शिरसाट एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते. आणि विशेष म्हणजे शिंदे गटाकडे मराठवाड्यातील आणि औरंगाबादमधील जास्तीत जास्त आमदारांचं मन वळवण्यात शिरसाट मुख्य भूमिकेत होते. त्यामुळे पहिल्याच विस्तारात त्यांना स्थान मिळेल अशी शक्यता होती. मात्र त्यांचं नशीब आडवं आलं आणि शेवटच्या क्षणी त्यांचं नाव वगळलं गेलं. त्यामुळे त्यांनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर संताप व्यक्त केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेल्या शिरसाटांना मुख्यमंत्र्यांकडून दुसऱ्या विस्तारात नक्की स्थान मिळेल असं आश्वासन देऊन त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर आता दुसऱ्या विस्ताराचे वेध लागलेले असतानाच पुन्हा त्यांना डावललं जाणार असल्याची कुणकुण लागल्यानं शिरसाटांसह त्यांचे समर्थकही नाराज असल्याच्या चर्चा रंगल्यात. संजय शिरसाट यांना डावलण्यात आलेलं आहे. तुम्हाला वाटतं की संजय शिरसाटांना तिकडे काही चांगली संधी मिळेल या पुढच्या काळात? वाटतं संजय शिरसाट फार मोठे नेते आहेत, नेते उपनेत्यापेक्षा वरचे, त्यामुळे जास्त बोलण्याची गरज नाही त्याच्यावरती. शिरसाटांनी आपलं शिंदे गटाप्रती प्रेम आणि निष्ठा दाखवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनाही शिंगावर घेतलं आणि आपल्या कार्यालयातून दोघांचे फोटो हटवले. तसंच माध्यमांसमोर आपली नाराजीही उघडपणे वेळोवेळी बोलून दाखवली. मात्र सध्याच्या घडीला शिरसाटांना त्यांच्याकडून केल्या गेलेल्या केविलवाण्या प्रयत्नांची साधी दखलही घेतली न गेल्याची सल असेल. आणि त्यामुळेच की काय माध्यमांशी बोलणंही ते सध्याच्या घडीला टाळू पाहतायत का असा प्रश्न पडतोय. कारण न जाणो माध्यमांशी अति बोलणं देखील त्यांच्या अंगलट येऊ शकतं. आमदार संजय शिरसाट नेहमी मुख्यमंत्री आजूबाजूला किंवा मुख्यमंत्र्याच्या गाडीत आपल्याला सतत दिसत असतात. मात्र अजून मंत्रिमंडळात काही ते दिसत नाहीयेत. महामंडळ सुद्धा त्यांना देण्यात आलेलं नाहीये. शेवटी शिंदे गटाचे जे काही पदांची जाहीर घोषणा करण्यात आली त्यामध्ये सुद्धा संजय शिरसाट यांना स्थान देण्यात आलेलं नाहीये. मंत्रिमंडळात त्यांना स्थान नाही, पदाची सुद्धा त्यांच्यासाठी घोषणा नाही. त्यामुळं संजय शिरसाट यांच्यासाठी आता इतर राजकारण्यांचा हा टिंगलटवाळीचा विषय ठरू लागलाय. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. शेवटी यालाच तर राजकारण म्हणतात. तिकडे शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकारणाचा मार्ग खुला झाला आहे. कारण खासदार अमोल कोल्हे यांना घरासमोरचा रस्ता करता येत नाही असा टोला केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनी लगावला. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधला संघर्ष तीव्र होणार ही याचीच नांदी दिसते. घराकडे जायला रस्ता नाही ते विकास काय करणार? मकान तक पहुंचने की गली, यानी वो गली उनकी अभी भी पक्के की बनी हुई नहीं है. ये कितना दुर्भाग्य है. खासदार अमोल कोल्हेंवर रेणुका सिंगांचा निशाणा. घराजवळच्या रस्त्याच्या दुरवस्थेवर मंत्र्यांचं बोट. शिरूर लोकसभा मतदारसंघातील हा नारायणगावमधील रस्ता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. या रस्त्यावरील खड्ड्यांवरून मोठं रणकंदन होण्याची शक्यता आहे. कारण या रस्त्यावरच खासदार अमोल कोल्हेंचं घर आहे. या खड्ड्यांचा संदर्भ घेऊन
केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांनी खासदार अमोल कोल्हेंना खरा समोरचा रस्ताही तयार करता येत नाही असा सवाल उपस्थित केलाय। देखिए, इस क्षेत्र के सांसद का एरिया है और वहां पर उनका मकान दिख रहा है, लेकिन मकान तक पहुंचने की गली, यानी वो गली उनकी अभी भी पक्के की बनी हुई नहीं है। ये कितना दुर्भाग्य है। मैं आपको बता रही हूँ कि मैं भारतीय जनता पार्टी की मंडल अध्यक्ष थी। सन 2000 में मुझे भाजपा ने पार्टी ने ये जिम्मेदारी दी थी और मेरे क्षेत्र में जब मैं विधायक बनी, उस क्षेत्र की बात बता रही हूँ, वहाँ का नाम है प्रेमनगर। वहाँ जो विधायक थे वो बहुत बाहुबली थे। रेणुका सिंग यांच्या आरोपांवर खासदार अमोल कोल्हेंनी पलटवार केलाय। 25 कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहे आणि त्यामुळे रस्त्याचं काम होत नाही। माननीय मंत्री महोदयांनी केवळ राजकीय कारणापोटी टीका करण्यापेक्षा सरकार आज राज्यात हे त्यांच्या विचारांचं आहे, त्यामुळे त्यांनी राज्य सरकारला तशा सूचना द्याव्यात। भाजपनं बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय, त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा सामना अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, नारायणगाव। आणि आता एक धक्कादायक बातमी विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातून। पुण्यातला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका जाहिरातीबद्दल पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे आणि तीव्र प्रतिक्रियाही येत आहेत। पुण्यात सेक्स तंत्र नावानं एक प्रशिक्षण शिबिर भरवण्यात येणार आहे। येत्या 1 ते 3 ऑक्टोबरच्या दरम्यान पुण्यात हे शिबिर होईल। त्यासाठी प्रति व्यक्ती 15,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलंय। या जाहिरातीवरून सोशल मीडियात नव्या वादाला तोंड फुटलंय। दुसरीकडे हिंदू महासंघानं या सर्व प्रकरणाचा निषेध केलाय। पुण्यात एक गलिच्छ आणि विकृत व्यवसाय करण्याचा घाट घातला जात असल्याची टीका हिंदू महासभेनं केली। सेक्स तंत्र या नावाने जे काही पोस्टर रिलीज झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशी जाहिरात करण्यात आलेली आहे की नवरात्रानिमित्त स्पेशल डिस्काउंट देण्यात येईल। 15,000 रुपये फी आहे। त्यांनी कुठं तरी एक वेबसाईट आणि नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपण त्या सेक्स तंत्र या कोर्समध्ये प्रवेश करू शकतो, अशा प्रकारची जाहिरात आहे। आता ही जाहिरात एका TV चॅनलच्या रिपोर्टरनी माझ्याकडे पाठवली आणि याच्याबद्दलची कायदेशीरता काय असा प्रश्न त्यांनी विचारला। तर त्याच्यावर आपण हे समजून घेतलं पाहिजे की शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्टनुसार कायदेशीर धंदा करण्यासाठीचीच परवानगी केवळ मिळू शकते। ऑनलाईन जे काही दुकानदारी अशा प्रकारची सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये परत सेक्स तंत्रा असा विषय असेल तर त्याच्याबद्दल शंका साधारणतः निर्माण होतात। तंत्र हा विषय दरम्यान काही वेळापूर्वी आम्ही सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याशी बातचीत केली। पाहूया त्यांनी काय म्हटलंय। पुणे खरं तर विद्येचं माहेरघर म्हणून पाहिलं जातं आणि आपण पाहतो की वेगवेगळ्या राज्यातले विद्यार्थी इथे शिकायला येतात। पुण्याची जी संस्कृती आहे ती अनेक लोकांना माहिती आहे, परंतु नवरात्राच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीची जाहिरात करणं ही नेमकी कोणती मानसिकता आहे? आणि पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या जाहिराती जेव्हा बाहेर येतात तेव्हा नेमकं कायदा सुव्यवस्था पोलीस काय करतायत? हे जे काही अशा पद्धतीनं जाहिरात करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्या पुण्यात जर शिरकाव करणार असतील किंवा अशा पद्धतीनं जर काही अश्लील हे जे आहेत त्या बाबतीत पुण्यातून सुरुवात करणार असतील किंवा त्याला नवरात्र जो आपण देवीचा मोठा महोत्सव जो आहे तो मानला जातो आणि त्याची पार्श्वभूमी देणार असतील तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। मला वाटतं की ह्या ज्या जाहिराती ज्यांनी केलेल्या आहेत, ज्यांचे नंबर आहेत, पुण्यातील कमिशनर आणि पोलिसांनी तातडीनं याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे, कारण आता जर यांना थांबवलं नाही तर हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन अशा पद्धतीनं सण किंवा जे काही आपण ज्या काही आपले वेगवेगळे मोठे उत्सव आहेत त्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं अश्लील किंवा काही पसरवण्याचा प्रयत्न करत असतील तर यांना थांबवणं गरजेचं आहे। आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या। लॉरेन्स बिश्नोई गँगनं अभिनेता सलमान खानच्या हत्येचा प्लॅन आखला होता। सलमानला त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसजवळ हल्ला करून ठार मारण्याचा बिश्नोई गँगचा प्लॅन होता आणि यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कपिल पंडित, संतोष जाधव आणि सचिन बिश्नोई यांनी सलमानच्या फार्म हाऊसजवळ एक रूम भाड्यानेही घेतली होती। सलमानवर हल्ला करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईचे गँगस्टर पिस्तूल आणि हत्यारांसह या रूममध्ये उपस्थित होते।
2 वेळेला सलमान खान पनवेलच्या फार्म हाऊसजवळ आला देखील होता, पण बिश्नोई गँगचे गँगस्टर सलमानवर हल्ला करू शकले नाहीत आणि त्यामुळेच त्याचा हा प्लॅन फसला. दरम्यान सलमान खान धमकी प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. या धमकी प्रकरणी आरोपींची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी आता दिल्लीला जाणार आहेत. तिकडे न्यूड फोटोशूटबद्दल रणवीर सिंगनं मोठा खुलासा केला आहे. रणवीरनं 29 ऑगस्टला मुंबई पोलिसांना जबाब दिला होता. या जबाबातील महत्त्वाची माहिती समोर आली. फोटोशूट केलेल्या फोटोंमध्ये छेडछाड करण्यात आली असा त्याचा दावा आहे. ज्या प्रकारे फोटो व्हायरल झाले तशा प्रकारे फोटो काढलेलेच नाहीत असा जबाब रणवीरनं दिला आहे. फोटो मॉर्फ करून व्हायरल केल्याचा आरोप रणवीरनं केला आहे. दरम्यान पोलिसांच्या सायबर टीमकडून आता या फोटोची तपासणी केली जाते. सैराट सिनेमातील प्रत्येक पात्रावर लोकांनी भरभरून प्रेम केलं. यातील छोट्या छोट्या पात्रापासून मुख्य भूमिका साकारणाऱ्या व्यक्तिरेखांपर्यंत सगळेजण पोहोचले. प्रिन्स ही भूमिका साकारणारा सूरज पवार हा सुद्धा या सिनेमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. पण आता सूरजला अटक होण्याची शक्यता आहे. मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन शिर्डीतल्या एका व्यक्तीला फसवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. फक्त सूरजच नाही तर इतरांची नावं त्यात आहेत. मात्र सूरजनं नोकरी देण्याचा आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांना मंत्रालयात नोकरी देण्याचं आमिष 2 जणांनी दिलं होतं. त्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. नोकरी लागल्यानंतर 3 लाख आणि सुरुवातीला 2 लाख अशी बोलणी झाली होती. पैशांचं पाकिट देण्यासाठी राहुरी इथं महेश गेले तेव्हा त्यांना आपली फसवणूक होत असल्याची चाहूल लागली. यानंतर त्यांनी अधिकृतपणे पोलिसात तक्रारच दाखल केली. आरोपी संगमनेर या ठिकाणी अटक केलेला आहे. त्याच्या तपासामध्ये आरोपी क्रमांक 2 याच्यासोबत प्रिन्स म्हणजे जो TV सैराट पिक्चरमधील प्रिन्स नावाचं जे कॅरेक्टर आहे सूरज पवार व्यक्तीने केलेलं आहे, तर तो सोबत आल्याचे आरोपी क्रमांक 2 आणि शिकबंधन आरोपी क्रमांक 3 यांनीही माहिती दिलेली आहे. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक नारायण साहेब हे योग्य तपास करीत आहेत. क्रमांक 2 याच्यासोबत प्रिन्स म्हणजे जो TV सैराट पिक्चरमधील प्रिन्स नावाचं जे कॅरेक्टर आहे सूरज पवार व्यक्तीने केलेलं आहे, तर तो सोबत आल्याचे आरोपी क्रमांक 2 आणि शिकबंधन आरोपी क्रमांक 3 यांनीही माहिती दिलेली आहे. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक नारायण साहेब हे योग्य तपास करीत आहेत. आता ह्याच्यामध्ये कोणाचा रोल आणखी आहे, मंत्रालयामधून इतर कोणी त्याचे साथीदार आहेत का अथवा इतर ठिकाणी त्यांनी अशी फसवणूक केली का, यावर पोलीस तपास करत आहेत. राहुरी पोलीस स्टेशन आणि अहमदनगर पोलीस स्टेशन जिल्ह्यामार्फत मी सर्वांना एक विनंती करतो, अशा गुन्ह्यामध्ये कोणी व्यक्ती पीडित झाला असेल, कोणाची फसवणूक झाली असेल, कोणाला नोकरी लावून देण्याचा आमिष देऊन पैसे घेतले असतील, त्यांनी न घाबरता पोलीस स्टेशनला यावं. याच्यामध्ये त्यांचे पूर्ण सहकार्य केलं जाईल. सांगली जिल्ह्यातल्या लवंगा इथं ग्रामस्थांनी 4 साधूंना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी अटकेत असलेल्या 7ही आरोपींना जजच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं या सगळ्या आरोपींना जामीन मंजूर केला. कर्नाटकमधून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात असताना रस्ता विचारण्यासाठी हे साधू थांबले होते, पण त्यांना मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आली होती. देवदर्शनासाठी जाणाऱ्या 4 साधूंना मुलं चोरणारी टोळी समजून सांगलीच्या लवंगात झालेल्या मारहाणीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्यांमध्ये 2 काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे यावरून आता राजकारण सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे. भाजप आमदार राम कदम आणि भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी या प्रकरणावरून काँग्रेसवर टीका केली आहे. आता साधूंना मारहाण करणारे कोण आहेत, तर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते. हीच आहे काँग्रेसची संस्कृती. काल सांगलीच्या साधू संतांच्या मारहाण प्रकरणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं टाहो फोडणारे काँग्रेसचे नेते
आज देशासमोर साधू संतांची माफी मागणार आहेत का, हा आमचा सवाल है। देश में जहां पर भी हिंदू धर्म पर अत्याचार होता है वहां उसका प्रत्यक्ष संबंध कांग्रेस पार्टी से होता है। महाराष्ट्र के सांगली में साधुओं पर जो अत्याचार हुआ, उन पर जो मारपीट हुई, वो भी कांग्रेस के कार्यकर्ताओं ने की है। भाजपनं या प्रकरणात काँग्रेस आणि मवियावर चिखलफेक सुरू केल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुढे आले। त्यांनी सांगली मारहाण प्रकरणावरून शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावत भाजपला प्रत्युत्तर दिलंय की आताचं जे शिंदे सरकार आहे यांनी परवाच कोणती तरी घोषणा दिली, गर्व से कहो हम हिंदू है, आणि ज्या दिवशी घोषणा दिली त्याच दिवशी हिंदू साधूवर सांगलीमध्ये हल्ला करण्याची घटना घडली। साधूवर हल्ला होणं, हिंदुत्वावर हल्ला, पालघरमध्ये याच पद्धतीनं वक्तव्य होते की हिंदू सुरक्षित नाही। जर त्यावेळेस हिंदू सुरक्षित नव्हते तर मग आता हिंदू सुरक्षित आहेत का? आता साधू मारहाण प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच तिकडे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मात्र अजब शोध लावतंय। देशात साधू संतांवर होणाऱ्या हल्ल्यांना केवळ बॉलिवूड जबाबदार असल्याचा दावा या संघटनेनं केलाय। मी महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारला सुद्धा मागणी करतो की अशा प्रकारची विकृती असणाऱ्या चित्रपटांवरती बंदी घाला, याच्यावरती सेन्सॉरमध्ये कात्री लावा आणि अशा वेब सिरीजवरती कारवाई करा। आणि आमच्या धर्माचं महत्त्व हे खूप मोठं आहे, त्याला कुठेतरी डाग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृतींना रोखा असं आवाहन करतो। एकंदरीतच मुलं चोरणारी टोळी समजून साधूंना झालेली बेदम मारहाण हा गंभीर प्रकार आहे। या प्रकरणात पोलिसांनीही कारवाई सुरू केली आहे, पण या प्रकरणाला राजकीय वळण देऊन त्याचं गांभीर्य तर कमी केलं जात नाहीये ना, याचा विचार प्रत्येक पक्षानं करायला हवा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्र शासनाच्या तर्फे आज अभियंता दिवसाचं औचित्य साधून उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देण्यात आले। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण झालं। यावेळेला बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। आपल्या खात्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत, पण सगळंच साध्य करणं कठीण असतं, मात्र वेगळा विचार केला तर त्याला प्रतिसाद देणारा मी माणूसच असतो, असं चव्हाण म्हणाले। कोरोना काळातील आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला। दुसरीकडे तुम्ही चांगलं काम करा, आमचं पाठबळ कायमच तुमच्याबरोबर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आव्हान मोठं आहे, लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून फार आहेत, आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि आम्ही सर्वांनी वेगळा विचार करण्याची जेव्हा गरज असेल, आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करण्याची जी गरज असते ती करण्याची गरज आहे। या पद्धतीमध्ये थोडासा बदल होणं फार गरजेचं आहे, आणि जी कार्यपद्धती जी आहे ती पारदर्शक असली पाहिजे। प्रचंड विश्वासाने लोकांनी मला या विधानसभेवरती पाठवलंय। तुम्हाला आम्हाला सर्वांना देश घडवण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात पावलं उचलली पाहिजे। ईश्वराने तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या महामारीतून आपण आहोत, जिवंत आहोत, एक संधी दिली आहे। त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी पण तुमची आणि आमची सर्वांची आहे। तो रस्त्यावरती असणारा तो नागरिक जो रस्त्यावरती धडपडून पडतो, त्याला ही संधीच नाहीये। तो रस्त्यावरती वाहन चालवणारा एखादा वाहन चालक, त्याला ही संधीच नाहीये। मला कोणत्या तरी चांगल्या रिझन मध्ये जायचं आहे, ह्याची स्पर्धा नका करू। स्पर्धा कशी असली पाहिजे तर कुठच्या तरी मागास भागामध्ये जाऊन मला चांगलं काम कसं करता येऊ शकतं याची कुठेतरी स्पर्धा असली पाहिजे। स्पर्धेचं जग आहे, परंतु या स्पर्धेच्या जगामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना देशहित जपणं फार गरजेचं आहे, आणि ते जर आम्ही जपलं नाही ना तर फार मोठी अडचण आहे। गोव्यामध्ये काँग्रेसच्या मागे लागलेली 7.5 काही संपत नाहीये, कारण काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा फूट पडली आहे। गोव्यात काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। विशेष म्हणजे या पक्षांसाठी चक्क देवाचा कौल मिळाल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केला। त्यामुळे देवभोळ्या कामतांची सध्या जोरदार चर्चा आहे।
I have asked the God and the goddess that this is in my mind what I should do. Then God said, you go ahead, don't worry. नवनवे भाजपवासी झालेले दिगंबर कामत यांचं हे विधान. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांनी मंदिर, चर्च, गुरुद्वारा अशा सर्वच प्रार्थना स्थळांमध्ये जाऊन काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेली. पण ती जुनी शपथ मोडीत काढण्यासाठी थेट देवाकडे कौल मागितल्याचं आणि देवानंही भाजप सोबत जाण्याचा कौल दिल्याचं कामत सांगतायत. त्यांना कसा कौल मिळाला तुम्हीच ऐका. I have asked the God and the goddess that this is in my mind what I should do. We have a system of taking prasads. Then God said, you go ahead, don't worry. दिगंबर कामत गोव्यातील ज्येष्ठ नेते आहेत. 2007 ते 2012 असे 3 वर्ष त्यांनी गोव्याचं मुख्यमंत्री पद भूषवलंय. काँग्रेस, भाजप, काँग्रेस आणि आता पुन्हा भाजप असा त्यांचा प्रवास राहिलाय. सध्या ते मडगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 31 मार्च 2022 रोजी त्यांची काँग्रेसच्या कार्य समितीत स्थायी सदस्य म्हणूनही निवड झालेली आहे. आता काँग्रेसच्या एवढ्या ज्येष्ठ नेत्याला देवानंच भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला म्हटल्यावर कामतांसोबत आलेले आमदार तरी कसे शांत राहणार. त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडोचा हात सोडत भाजप जोडोचा नारा दिलाय. चीफ मिनिस्टर गोंयचो डॉक्टर प्रमोद सावंत याचे हात स्ट्रॉंग करपाक आनी जे काँग्रेस पार्टी जे म्हणटा की आमी भारत जोडो यात्रा जी तेंच्यांनी चालू केल्ली आहा कन्याकुमारी टील काश्मीर ती आमी हिंगासर आयज गोंयान सुरवात केल्ली आहा की काँग्रेस छोडो आणि भारतीय जनता पार्टी को जोडो. गोव्याच्या माजी मुख्यमंत्री राहिलेल्या दिगंबर कामतांच्या या अजब दाव्यानंतर काँग्रेसनं कामतांच्या माध्यमातून भाजपवरही निशाणा साधला. उन्होंने इसलिए कहा कि उन्होंने जाकर के भगवान के बैठ के भगवान की मूर्ति के नीचे कसम खाई थी. उन्होंने मस्जिद में जाके कसम खाई, गुरुद्वारे में कसम खाई, उन्होंने चर्च में जाकर के कसम खाई. अब जाहिर है सवाल तो पूछा ही जाएगा कि तुमने कसम खा करके इतना बड़ा, और भारतीय जनता पार्टी जो बड़ी मजहबी पार्टी अपने आप को मानती है वो कैसे ये सब बर्दाश्त कर रही है. देवांसमोर घेतलेली शपथ तोडणारे कामत आता राजकीय फायद्याची आणखी किती आणि कुणाकुणाचे कौल मिळवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण तुर्तास तरी कामतांना मिळालेला कौल देशभरात चर्चेचा विषय ठरतोय एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. बिहारमध्ये चालत्या ट्रेनमधून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला प्रवाशांनी चांगलीच अद्दल घडवली. प्रवाशांनी या चोराला धरून ठेवलं. ट्रेननं स्टेशन सोडलं आणि तो चोर खिडकीत लटकू लागला. तब्बल 10 किलोमीटर लांबपर्यंत हा चोर तसाच ट्रेनला लटकलेला होता. माझा हात कृपा करून सोडू नका अशी विनवणी तो लोकांना करू लागला होता. जगातील सर्वात वेगवान धावणारा प्राणी अशी चित्त्याची ओळख. पण हा चित्ता 70 वर्ष भारतातून नामशेष झाला होता. आता 17 सप्टेंबरला तब्बल 8 चित्ते भारतीय भूमीवर पाय ठेवणार आहेत. या चित्त्यांना नामिबियातून खास विमानानं आणण्यात येणार आहे. स्वित्झर्लंडचा महान टेनिस स्टार रॉजर फेडररनं आज व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे फेडररच्या पुनरागमनाकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांना धक्का बसलाय. स्वित्झर्लंडचा महान टेनिस स्टार रॉजर फेडररनं व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या पुनरागमनाकडे कोट्यावधी चाहत्यांचे डोळे लागले होते. पण अचानक निवृत्तीच्या घोषणेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. पुढच्या वर्षी ग्रँड स्लॅममध्ये तो कमबॅक करेल असं अनेकांना वाटलं होतं. पण आता त्याने निवृत्ती जाहीर केली.
फेडररच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याचा महानपणा तुमच्या सहज लक्षात येतो. फेडररला खरं तर ग्रासकोर्टचा सम्राट असंच म्हटलं जातं, कारण आत्तापर्यंत त्याने 20 ग्रँड स्लॅम मिळवली. टेनिसच्या जागतिक क्रमवारीत त्यानं सातत्यानं 3रा क्रमांक राखला. 2004 ते 2008 असे 237 आठवडे सलगपणे ATP रँकिंगमध्ये फेडरर पहिल्या क्रमांकावर होता. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत त्याने सुवर्णपदक जिंकलं, तर 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत त्याने रौप्य पदक कमावलं. पण त्याचा खजिना इथेच संपत नाही. त्याच्या ग्रँडस्लॅमच्या खजिन्यावर नजर टाकली तर त्याला सम्राट का म्हटलं जातं याचा प्रत्यय येतो. विम्बल्डनमध्ये 8 वेळेला, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 6 वेळेला, तर अमेरिकन ओपनमध्ये 5 वेळेला त्यानं ग्रँडस्लॅम जिंकलं. फ्रेंच ओपन सुद्धा त्यानं एकदा खिशात घातली. मैदानावरच्या आपल्या कारकिर्दीत फेडरर 1500 पेक्षा जास्त सामने खेळला. फेडररनं 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन हा अखेरचा ग्रँडस्लॅम किताब जिंकला होता. पण गेल्या 10 ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी केवळ 2 स्पर्धांमध्येच तो कोर्टावर उतरू शकला. 2021ची विम्बल्डन स्पर्धा फेडररच्या कारकिर्दीतली अखेरची स्पर्धा ठरली. त्यानंतर तो टेनिस कोर्टवर उतरावा अशी अनेक टेनिस प्रेमींची इच्छा होती. पण आज फेडररनं चक्क निवृत्तीची घोषणा केली आणि आपल्या चाहत्यांना एक धक्का दिला. पण पुढच्या आठवड्यात होणारी लेव्हर कप स्पर्धा ही फेडररच्या कारकिर्दीतली अखेरची स्पर्धा ठरणार आहे. ती स्पर्धा खेळून तो आपल्या 24 वर्षांच्या या ग्रँड कारकिर्दीला पूर्ण विराम देईल. सिद्धेश कांसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे या ग्रासकोर्टच्या राजाला सलाम. दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.